तसं तर मी नॉर्मल झाडांना पाणी घालते सकाळी-सकाळी, कारण रात्री जरी दिलेलं असलं ना, तरी आता ऊन खूप पडतंय म्हणून वरची माती सुकी होऊन जाते आणि म्हणून मी सकाळी पण थोडं-थोडं पाणी टाकून देते. पण आता याबद्दल कायच बोलावं, तर एक छान गोष्ट तुमच्यासोबत शेअर करते. म्हणजे ना, मी जेव्हा माझ्या भावाचा लग्नाचा व्हिडिओ टाकला होता ना, त्याच्या दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी मला माझ्या काकाच्या मुलाचा जो आहे तो फोन आला. आमच्या घरामध्ये तोच मोठा आहे, म्हणजे आम्ही तिघी भावंडं आणि माझ्या काका आणि त्यांच्या घरी पण. आणि तो म्हणत होता, की "सोनू, तू खूपच छान व्हिडिओ बनवलेला आहे, मस्त एडिटिंग केली," असं वगैरे सगळं मला सांगत होता. आणि तेव्हा मी जेवायलाच बसलेली होती, म्हणजे थोडंच जेवण माझं बाकी होतं. आणि खरं सांगते, मी ती पुढची ताटामध्ये उरलेले 2-4 घास मी असे पटपट खाल्ले आणि लगेच पटक्यात हात धुतला. आणि मला ऐकायचं होतं, "ओके ओके, ठीक, सांग, अजून सांग मला काय काय तुला वाटलं," म्हणून. असं म्हणजे काय होतं माहिती आहे का, की एखादा अवॉर्ड मिळू दे आपल्याला जगाकडून, पण आपल्याला खरा जो आनंद असतो ना आपल्या केलेल्या कामांच्या स्तुतीबद्दलचा, ते जेव्हा आपले लोक आपल्याला शेअर करतात ना, ते जेव्हा तोंड भरून आपलं कौतुक करतात ना, असं वाटते की खराच हाच खरा मोठा अवॉर्ड आहे. आणि मला एवढं छान वाटत होतं त्याने सांगितल्यानंतर. मी पूर्ण दिवसभर म्हणजे विचार करत होती की अरे, भावाने मला सांगितलं असं वगैरे वगैरे. अगदी म्हणजे असं म्हणतात ना, अगदी हवेत उडल्यासारखं तशी माझी फिलिंग होती. खरं तर ही एक नॉर्मल गोष्ट आहे, पण ज्या व्यक्तीला आपण अगदी आपल्या लहानपणापासून आपण त्याच्यासोबत मोठे होत असतो, त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये रिस्पेक्ट असतो आणि तो जेव्हा आपल्या कामांची स्तुती करतो, अशा आपल्या आयुष्यामध्ये बरेचसे लोकं असतात, पण खूप कमी त्यामधले असे असतात की ते आपल्या कामांची स्तुती करतात. चला असो, त्याने मला असं फोन करून सगळं सांगितलं. खरं तर तो माझ्यापेक्षा भरपूरच मोठा आहे, पण आम्ही त्याने वगैरे असंच म्हणत असतो. सो मला खूपच छान वाटलं. आणि चला, आता बाल्कनीमध्ये आली, झाडांना पाणी वगैरे माझं घालून झालेलं आहे आणि आता तुम्हाला मस्त फ्लावर जे आहे ते सगळं दाखवते मी. तो दिवस तर जाऊन आता 4-5 दिवस झालेत, पण मला तुमच्यासोबत शेअर करायला आज जो आहे तो वेळ मिळाला. आणि आता शेअर करताना पण मला ते सगळं आठवत आहे ना, तर मी आता फ्लावरबद्दल न बोलते मी त्याच झोनमध्ये गेली आहे की ओके, असं झालं होतं वगैरे वगैरे. असं तुमच्यासोबत पण होतं का, मला नक्की सांगा. शेवटी आपले ते आपले असतात आणि आपल्याच लोकांनी आपलं कौतुक केल्यावर मग कायच तो दिवस असणार, नाही का? कारण आपलं म्हणून आणि तेही कौतुक करणारे म्हणले की मग तसे खूपच कमी उरतात. चला, थोड्या कटिंग्स लावल्या होत्या मी टँगल हार्टच्या आणि खूप छान ग्रो करताय, ते तुम्हाला सांगायचंच राहिलं. आणि आता लगेच जे आहे ना, मी इथे पियाचा स्टडी घ्यायला बसलेली आहे. म्हणजे आता कसं आहे की एक पेपर चालले तिचे आणि जेवढं मला जमतं ना तेवढं मी तिला सांगण्याचा प्रयत्न करते. किती वेळ असं होतं की मला तिथे लाईन दिलेली असते, इंग्लिशचा असो, EVSचा पेपर असो, आणि मी रीड करताना अगदी माझ्या मनाने काही पण रीड करत असते. पण थँक्स टू पिया की तिचं अटेन्शन असतं स्कूलमध्ये असो किंवा मी काय रीड करते ती मला सांगते की मम्मा असं नाही, तिथे असं लिहिलं आहे. तेव्हा मला कळतं ओके, असं असं आहे. बऱ्याच गोष्टी समजत नाही तर गुगलचा जो आहे तो मला हेल्प घ्यावी लागते आणि तुमच्यापैकी बरेच लोक घेत पण असाल. पण एक छान गोष्ट अशी झाली की तिला लास्ट टाईम ना मॅथमध्ये आउट ऑफ मिळाले होते, 20 आउट ऑफ 20. तिच्या जे आहे व्हाईस प्रिन्सिपल करून तिचा पेपर रिचेक झालेला होता की तिला एवढे छान मार्क्स मिळाले म्हणून. आणि हे सगळं क्रेडिट जातं माझ्या भावाला, त्याचं मॅथ खूपच स्ट्रॉंग आहे. आणि हा कालचा ॲक्च्युली एवढा व्हिडिओ आहे, मी रेकॉर्ड करून ठेवलेला होता तुम्हाला दाखवण्यासाठी. आता तो गावी गेला आहे मम्मीकडे. मी त्याला म्हटली पण की जमलं तर लवकर आहे, म्हणजे मॅथची हिची रिव्हिजन होऊन जाईल. पण एकदाचा आला की मग परत जाणं होत नाही त्याचं, म्हणून मग म्हटलं जाऊ दे, थांब तिथे. आणि असा व्हिडिओ कॉलने जे आहे, जसं मुलांचं बघा करोनाच्या वेळी असा स्टडी असाच चाललेला होता. पिया तर तेव्हा काही स्कूलला जायची नाही, पण तो एक्सपिरियन्स जो आहे तो आम्हाला इथे घ्यायला मिळाला. आणि म्हटलं काहीही कर, वेळात वेळ काढून व्हिडिओ कॉल कर वगैरे, पण एवढं तिचं रिव्हिजन जे आहे ना ते मॅथचं तूच घे. आणि त्यांनी 1-1.5 तास जे आहे असा व्हिडिओ कॉल केला त्याने आणि तिला जे काही समजवायचं होतं ना ते सगळं समजावून दिलं. आणि मी खरंच मॅथच्या पेपरला अजिबात टेन्शन घेतलेलं नव्हतं. मी पूर्ण त्याच्यावर होती डिपेंड की त्याने समजवलं पियाला, आता मला समजवायची काही गरज नाही. कारण बऱ्याच वेळा काय होतं ना की टेक्निक असते समजवायची, ती आपण व्यवस्थित समजावून सांगितलं की अगदी ज्याला काही जमत नाही ना त्याला पण त्यातलं बऱ्याचशा गोष्टी जमायला लागतात. तसा बराच वेळ मी तिचा अभ्यास घेत बसलेली होती आणि त्यानंतर जे आहे घरातली छोटी-मोठी सगळे कामं वगैरे मी आवरून घेतली. ॲक्च्युली मागच्या वेळेला ग्रॉसरीमधून तेलाची जी पिशवी आणली ना, तर ते लक्षात आलं नंतर की तिला छोटासा होल पडला आहे, त्यामुळं तिच्यामधून बारीक तेल गळतं आहे. ऑलरेडी माझी तेलाच्या बरण्यांमध्ये मला तेल काढता येत नाही, कारण त्यांचं वरचं जे ढक्कन आहे ना, ते मी ऑनलाईन मागवलेलं आहे आणि माहीत नाही ते आता कधी येईल. त्यामुळे ही फुटलेली जी पिशवी ती अशी इकडे-तिकडे मला ठेवावी लागते कालपासून. आणि आता मी स्वयंपाकाला सुरुवात केली आहे. तर आज जेवणामध्ये पत्ताकोबी बनवायची आहे, म्हणजे बऱ्याच दिवसानंतर मी पत्ताकोबी बनवते. लास्ट टाईम बनवली आणि त्यातलीच अर्धी आता उरून होती, तर ती बनवते. आणि अशी काही सुकी भाजी असली की आमच्या घरी कढी हा ऑप्शन, म्हणजे कोणी खावं नको खावं मी बनवूनच घेते आणि मग सगळेच आवडून खातात. कारण मला असं असतं की मला जास्त सुखे पदार्थ आवडत नाही, मला असं थोडं पातळ वगैरे पाहिजे असतं. कारण जेव्हापासून ह्या गोष्टी मला जास्त समजायला लागल्या ना की कुठली गोष्ट कशा पद्धतीने खाल्ल्याने जे आहे डायजेशन व्यवस्थित होतं, काय काय आपण आपल्या जेवणामध्ये इन्क्लूड केलं पाहिजे.
नाहीतर मी पण असंच काही नाही लग्नाचं म्हणजे 2-3 वर्षापर्यंत असंच होतं माझं, की दिवस काढा, काही पण खा, मॅगी खा, पास्ता खा. पण आता मी ह्या गोष्टीवर फोकस नाही करत. मला असं वाटतं, की ते खाण्यापेक्षा बऱ्याच वेळा ना थोडं उपाशी राहिलेलं बरं. कारण ते पोटात जाऊन पण डायजेस्ट व्हायला जो आहे तो बराच वेळ लागतो. चला असो बघा, अशा पद्धतीने जे आहे जोवर ते झाकणं माझ्या येत नाही ना त्या बॉटल्सचे, तोवर माझं असं जे आहे ते डब्यामधूनच तेल काढणं चाललं आहे. कारण गेल्या वेळेस मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं, की बॉटल वगैरे सगळं क्लीन करून ठेवल्या होत्या आणि त्याच दिवशी मी ऑर्डर पण टाकली होती त्यांची. आता बघूयात आज येतं की उद्या येतं, पण मला असं वाटतं आजच यावं जेणेकरून माझ्या बॉटल्समध्ये तेल वगैरे जे आहे ते आजच्या आज गेलं पाहिजे. जवळ-जवळ आता सगळ्यांच्याच जे आहे म्हणजे मुलांच्या एक्झाम चालू आहेत आणि मी तुम्हाला दाखवते यासाठी, की काय होतं ना, की आपल्याला मुलांचं कारण आपणच आपल्या वेळेला कसाबसा स्टडी करून जे आहे ते पुढे आपण आलो आहे. म्हणजे माझ्या बाबतीत तरी मी तुम्हाला सांगते, मी कधीही वर्षभर स्टडी करायची नाही. एक्झामच्या आदल्या दिवसापासून स्टडी करायची आणि पेपर कसाबसा देऊन जे आहे ते घरी यायची मी. आणि हे पण माहिती नसायचं, की पास होईल की नाही होईल. म्हणजे देवासमोर बसून अक्षरशः हे पण सांगितलं, की देवा प्लीज मला पास करून दे, एवढा पेपर मला परत द्यायचा नाही याला. अशी सुद्धा माझी सिच्युएशन असायची. पण मला असं वाटतं, की पियाला हे तिच्या कॉलेज लाईफमध्ये किंवा अजून थोडं जेव्हा ती 10वी-12वीत असेल तेव्हा तिला ह्या सगळ्या फेजमधून जायला नको ना, म्हणून मी तिच्याकडे लक्ष देते. कारण माझी मम्मी तर काही नाही, माझी मम्मी डायरेक्ट डब्बा बांधला की शेतात जायची आणि आम्ही घरी काय करायचो काय मम्मीला माहीत नसायचं. आणि म्हणजे अशा पद्धतीने तर मी त्यापेक्षा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करते आणि तुम्हालाही यासाठी दाखवते, की तुम्हालाही त्या गोष्टीमधून थोडासा उत्साह यावा मुलांचा जो आहे स्टडी घेण्यामागचा. कारण त्यांना शिकवता एवढ्या गोष्टी नवीन शिकायला मिळतात ना, ज्या मला असं वाटतं, की मी तिला आता जे शिकवते मला तरी वाटतं, की मी 7वी-8वीमध्ये सुद्धा मी हे शिकलेली असेल की नाही असं मला वाटतं. एवढा त्यांचा टफ जो आहे तो सगळा त्यांचा जो असतो तो पॅटर्न असतो आणि मग तेव्हा वाटतं आपल्याला, की नाही आपण तर तसं रेग्युलर लक्ष दिलं गेलं पाहिजे, पण नाही होत कामांच्या याच्यामध्ये त्याच्यामध्ये. मी सगळं तिच्यावर सोडते आणि जेव्हा परीक्षा वगैरे असते तेव्हा मग फक्त थोडाफार लक्ष देत असते. कारण तिला होमवर्क वगैरे घरी जास्त मिळत नाही. फक्त आल्यानंतर माझं हे विचारणं असतं बॅग जेव्हा मी तिची खाली करते, की दाखव पिया आज तुला काय काय शिकवलं. म्हणजे ॲटलीस्ट मला माहीत पाहिजे, की ओके आजच्या दिवशी हे शिकली आहे. त्या व्यतिरिक्त मी जास्त काही अभ्यास वगैरे घेत नाही. आता बघूया, तसं तर फर्स्ट स्टँडर्डला आहे. हळूहळू जशी पुढे जाईल अजून काय काय गोष्टी चेंजेस होतात. तिचं ट्युशन वगैरे अजून मी लावलेली नाही आहे. सो चला असो अशा पद्धतीने फक्त मी तुम्हाला दाखवण्याचा आणि थोडं मोटिवेट करण्याचा प्रयत्न करते, की तुम्हीही थोडं जे आहे मुलांबद्दल आपणही शिकतो त्या हिशोबाने का होईना दोघीही गोष्टी त्यातून होत असतात. आणि इथे माझं बघता मस्त जेवण पण तयार झालेलं आहे. सो आज जेवणामध्ये पत्ताकोबी बनवलेली आहे आणि कढी बनवलेली आहे. आणि फायनली ज्याची मी वाट बघत होती ना, तर ते आलेलं आहे. मला असं वाटते, की आज माझी तेलाची बॉटल जी आहे ती पूर्णपणे भरणार आहे. तर त्याची जी झाकणं आहेत ना, तर ते मी डायरेक्ट 6च्या सेटमध्ये मागवलेलं आहे. आणि मला असं वाटतं, की 2-1 वर्षांनी तरी जे आहे ना, ते झाकण चेंज करून घेतलं पाहिजे. कारण आपण जेव्हा कारण त्याच्यावर तेल जे असतं ते थोडंफार तरी असतंच. वरून आपण फोडणी देतो, त्याचंही त्याच्यावर जे असतं ते बऱ्याच वेळा बारीक वाफ जमा होते. आणि क्लीन करून तुम्ही कितीच करणार, एवढं छोटंसं ते झाकण असतं. आणि क्लीन करता त्याचं बरेचसं मधलं जे रबर असतं ते पण जसं मी गरम पाण्याने वॉश करून घेत होती, तर त्याच्यामुळे ते पण खराब होतं. म्हणून मी 6चा सेट मागवला, जेणेकरून 1-1.5 वर्षामध्ये जे आहे ना त्यांची झाकणं मस्त चेंजेस करून घ्यायचे. आणि काय एवढे महाग पण नाही आहेत. आय थिंक 120 रुपयाला 6 की 111 रुपयाचे 6 असे काहीतरी आहेत हे. तर मी मागवून घेतले असे. आणि त्या ज्या बॉटल्स आहेत ना त्या मी तुम्हाला कायच सांगू, म्हणजे एवढ्या त्यांचा ग्लास जो आहे ना इतक्या स्वस्तामध्ये, एवढा जाडसर ग्लास आणि तोही मिशोवर मिळतो ना, मला खरंच आश्चर्य वाटतं. सो म्हणजे फुटत पण आहे. किती वेळा माझ्याने असं ठेवता ठोकली जाते ती बॉटल, पण तरी तिला काही झालेलं नाही आहे. टचवूड फुटायला पण नको, नाही तर अजून खर्च वाढायचा माझा. सो अशा पद्धतीने बघा, बॉटल तर वॉश करून नवी झालीच होती आणि आता ती झाकण लावल्यानंतर अजून छान नवीन झालेली आहे. आणि असं हे सगळं करता घरातली कामं आवरता कधी सायंकाळ होते काही कळतच नाही. म्हणजे कामं असले ना तर वेळ कुठे जातो हा कळत नाही आणि आपल्याकडे कामं नसले की मग बोर व्हायला सुरुवात होते. म्हणून नेहमी जे आहे ना स्वतःला बिझी ठेवलं पाहिजे, प्रोडक्टिव्ह राहिलं पाहिजे, जेणेकरून दिवस इतका छान जातो मग. आणि आता जे आहे खरंच मला असं वाटतं की मी नवीन बॉटलमध्ये तेल ओतते की काय. तुम्हाला वाटत असेल हिचं काय चाललं आहे हे तेल. पण जेव्हा मी ह्या बॉटल विकत घेतल्या होत्या ना तेव्हा सांगते मी तुम्हाला, मी 1 रुपयाही कमवत नव्हती. आणि आपल्याला काय होतं की घरच्यांकडून पैसे मागणं म्हणजे अशी गोष्ट होऊन जाते ना, की अशी काचेची गोष्ट घ्यायची म्हणजे सगळ्यात आधी घरचे लोक असं म्हणतात की फुटेल ते उगाच कशाला घेते, नॉर्मल बॉटल यूज कर. म्हणजे आपले आईवडील जे आहेत ते कधीपासून तर ते स्टीलची बरणी आहे ती यूज करताय, पण
आपल्याला असं असतं की नाही काहीतरी नवीन करूया, मी करेल व्यवस्थित हँडल, तीही भीती असते. तेव्हा स्वतःला चॅलेंज करायचं असतं की आपण बॉटल तर घेतोय बाई, पण तुटायला नको बरं का, ॲटलीस्ट 2-1 वर्ष तरी. मी तर 4 वर्ष घेऊन आले आता. सो असं सगळं जे होतं ना घेण्याच्या वेळेसची माझी फिलिंग होती. चला असो, माझ्या जुन्याच बॉटल ज्या आहेत त्या अगदी थोड्याशा पैशामध्ये नवीन झालेल्या आहेत आणि आता मी यूज करण्यासाठी पण मोकळी झालेली आहे. सो बऱ्याच लोकांना घेण्याच्या आधी हे पण टेन्शन असतं की याच्यामध्ये तेल ओतायचं कसं. जर तुम्ही आता मी जे बडबड करत होती त्यावेळेस जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला समजलं असेल की अगदी इझी अशा पद्धतीने जे आहे ना आपण त्यामध्ये तेल जे आहे अगदी कुठलंही इक्विपमेंट वेगळं असं काही यूज न करता जे आहे तुम्ही डायरेक्ट पिशवीमधून त्यामध्ये तेल जे आहे ते ओतून घेऊ शकतात. शेवटी ही प्रॅक्टिसची गोष्ट असते. हळूहळू बरोबर माणसाला कॉन्फिडन्स येत जातो आणि आपण अगदी बिंदास जे आहे त्या गोष्टी हँडल करायला सुरुवात करतो. आणि आता लगेच मी इथे खिचडी करायला घेते आणि माहीत नाही असं का होतं. बघा ना, आता गेल्या 3-4 दिवसापासून म्हणजे 4 तरी दिवस झाले रात्री खिचडीच बनवली नाही मी. फक्त एकदा पियाला टिफिनसाठी बनवलेली होती सकाळच्या वेळेला आणि आजच बनवली आणि आजच मी व्हिडिओ शूट करते. आणि मग तुम्हाला असं होतं की ही बाई रोज खिचडी बनवत असेल तर म्हणजे तशी तर आमच्याकडे असं समजा खानदेशमध्ये की असे बरेच घरे अजून पण की ज्यांच्या घरी दररोज खिचडी होते. तसं आमच्या घरी पण तुम्ही बघितलं, माझ्या माहेरी किंवा सासरी वगैरे बघितलं तर त्यांच्या घरी एका दिवसाआड तरी होतच असेल किंवा 2 दिवसाआड. पण मी पुण्यात इकडे आल्यापासून मी बरीचशी खिचडी कमी केली, कारण मला असं वाटते की राईस थोडासा जास्त हेवी असतो. म्हणजे याच्या अकॉर्डिंग तरी की चपाती थोडी लवकर जी आहे ती डायजेस्ट होते. त्यामुळे मीच बऱ्या वेळा स्किप करून देते की नको आज खिचडी नको, आज काहीतरी वेगळं बनवूया. असं करता करता 3 दिवसाआड 4 दिवसाआड खिचडी होते. पण जेव्हा पण होते तेव्हा व्हिडिओ करते आणि तुम्हाला तेव्हाच दिसत असतं. त्यामुळे कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की ही फक्त खिचडीच खाते, कारण दररोज खिचडी खायला मला पण एवढं आवडत नाही. चला सोडूया आणि आता मी कामांना सुरुवात केली आहे, कारण दिवस कसा जातो ते समजत नाही. जो एक्स्ट्राचा टाईम आता मी होतोय किंवा काढावा लागतोय ते पियाच्या स्टडीसाठी काढावा लागतोय. त्यामुळे मला सकाळपासून घर पुसायला सुद्धा वेळ मिळाला नव्हता. म्हटलं चला आता खिचडी टाकली आहे तर याचा फायदा घेऊया आणि काहीतरी म्हणजे एखादं काम जे आहे ते शॉर्टकट आपण केलं आहे तर त्याचा जो टाईम आहे तो युटिलाइज करून घेतला पाहिजे. आणि म्हटलं घर आताच पुसून घेऊया, कारण उद्याच्या हिशोबावर जर सोडून दिलं ना, माहिती आहे उद्या पण कामं तर काही कमी होणार नाही आहे. त्यांची गणती कधीच कमी होत नाही, ते अगदी वाढतच राहतात. आज हे नाही झालं तर उद्या काहीतरी वेगळं येतं, वेगवेगळ्या गोष्टी क्रिएट होत राहतात. त्यामुळे उद्यावर न सोडता म्हटलं आता वेळ मिळाला आहे मला, जोवर खिचडीची शिटी होते तोवर मस्त घर क्लीन पण होऊन जाईल माझं. सगळे घरं मी आधी मस्त पटपट झाडून घेतले आणि मस्त सगळ्याकडे जे आहे पुसण्याचं काम जे आहे ते करून घेते. गोष्टी करायच्या आहेत, आताच करायच्या आहेत की आपल्याला उद्यावर सोडायच्या आहे, हे सगळं आपल्यावर डिपेंड असतं. आणि एकदाचं आपण काम हातात घेतले की ते आपोआप होऊन जातात. पण फक्त ती करण्याची स्टार्टिंग जी असते ना ती महत्त्वाची असते. आणि ते करण्यासाठी ना मी चटकन उठते आणि कामाला लागते. माझं तरी तसंच झालं. नाही तर मला पण भरपूर आळशीपणा पहिले यायचा, पण आता असं असतं की नाही, घर आपलंच आहे, आपल्यालाच करायचं आहे. आज नाही तर उद्या पण आपल्यालाच करायचं आहे. सो चला आताच करून मोकळे होऊ, अशी माझी सिच्युएशन असते आणि मी करून मोकळी पण होऊन जाते. आता खिचडीचा गॅस बंद करून आली, वाफ निघेपर्यंत जे आहे मस्त म्हटलं चला व्हिडिओचा एंड जो आहे तो माझ्या बाल्कनीमधून करूया. आणि बाल्कनीमध्ये म्हणजे येण्यासाठी मला काही रिझन पाहिजे नसतं. आली की माझे फ्लावर्स उभेच असतात बिचारे माझे स्वागत करत. आणि खरं सांगायचं तर दिवसापेक्षा रात्री माझी बाल्कनी मला असं वाटते की खूप जास्त छान दिसते. पण मोबाईलमध्ये सकाळी जितकं छान शूट होतं ना तेवढं रात्री होत नाही. अदरवाईज जेवढं मला प्रत्यक्ष डोळ्यांनी बघायला दिसतं तसं मला दाखवता आलं असतं ना तर तुम्हालाही हेच वाटलं असतं. चला असं व्हिडिओ मी इथे संपवते. अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.